मित्रांनो बघू शकता समोरच आहे ना, अखंड महाराष्ट्रामध्ये आता नक्कीच चर्चेमध्ये असणारा नंदी शिलगावचा राणा आणि याच्या आधी देखील शिलगावचा वजीर, त्याने देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केलं दादांचं. तसंच आज राणा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी चर्चेचा विषय झाला आहे. बघूया दादांसोबत थोडं संवाद साधूया, कारण का आपण बघितलं असेल का घोटचा वेगाचा शेवट म्हणजे तो छोटा सर्जा, त्याच्यासोबतच फेरा देखील बघायला भेटला काल आपल्याला. दादांसोबत संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणणार आज राणा, कुठेतरी राणाने आपली एक ओळख निर्माण करून दिली आहे आणि काय म्हणणार त्याच्याविषयी, काय सांगणार सर्वप्रथम? राणाने खूप ओळख करून दिली. आता पूर्ण घाटावर पण राणाला ओळखायला लागली आणि मुंबईला तर सर्वच ओळखतात. आज आपण बघितलं असेल का राणाचे आणि घोटच्या सर्जाची गाडी तुफानी असा फेरा दिला आणि फेरा देखील खूप सुंदर पडला, कारण का एक घोटचा सर्जा तो देखील एक चर्चेत आणि नामवंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणार नंदी आहे. काय म्हणणार? नाही, घोटचा सर्जा तर एक नंबरचाच बैल आहे. तो पूर्ण महाराष्ट्रात का पूर्ण आपल्या इकडे म्हणजे खालतीवरती पूर्ण इकडे तो एक नंबर मध्येच पळतो. त्याचा काल आम्ही सकाळी फेरा काढला तेव्हा. दादा कसं काय नियोजन झालं होतं, कारण का प्रत्येकाची इच्छा असते का एक टॉपच्या नंदीमध्ये पळण्याची. आज कुठेतरी राणा देखील आपला त्याच टॉपमध्ये येतोय आणि आज फेरा नियोजन कसं झालं होतं? त्या माझ्या भावाने मी नियोजन केलं होतं. जगदीश कोहली त्याच्यासोबत नियोजन केलेलं होतं. त्यांचं बोलणं चालू होतं पालवायचं. नक्कीच एक चांगलं नियोजन करून कुठेतरी नातेसंबंधात आणि मैत्रीपोटी जेव्हा सर्जामध्ये फेरा पडला का आपल्या मनामध्ये काय दाखवते, कारण का आपण बघितलं होतं का सर्जाला आहे ना प्रत्येक वेळी सर्जा प्रत्येक नंदीमध्ये तोंड काढून पळतो. कुठेतरी आपल्या बैलाला पण दुखापत न व्हावा याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि पण आपल्या नंदीवर आपल्याला विश्वास होता का सर्जाला नक्कीच साथ देईल. काय म्हणणार? खूप विश्वास होता राणावर, का राणा आली खूपच मजा असा चांगल्यामध्ये पळतो आणि नम्रातच पळतो. आम्हाला वाटलं का त्याच्या जोडीला आला तरी आम्हाला समाधान वाटेल, तर चांगली गाडी पळाली. आणि आज राणाचे मुले एक मुंबईमध्ये नक्कीच चर्चा होती, परंतु आज सर्जामध्ये पळाला आणि जसंच आपण बघितलं असेल का मथुरमध्ये देखील पळाले. असे बरेचसे चर्चित नंदी आहेत आपण ज्यामध्ये पळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज कुठेतरी राणाचं देखील नाव त्या लेवलला पोहोचलंय आणि घाटावर पोहोचले. काय म्हणणार? खूप. आणि राणाचं नाव आता मुंबईमध्ये तर खूपच झालं, कारण का राणाला खूप जण ओळखायला लागली आणि राणा पळतो पण चांगला म्हणजे. कसं काय नियोजन असणार, कारण का याचे पुढचं नियोजन राणाचं काय असणार? राणाचं आहे उद्या पण, आता खिरकालीला अड्डा आहे, उद्या पण पळणार आहे आणि पुढे पण घोटचा सर्जा आणि राणा ही गाडी पळणार नक्कीच. घोटचा सर्जा आणि राणा एकत्र देखील आपल्याला बघायला भेटतील. दादा आपण जसं म्हटलं का घोटचा सर्जा, काय म्हणणार त्या नंदीविषयी, कारण का पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना एक चर्चेत असणार नंदी आहे, त्या नंदीविषयी काय म्हणणार? तो नंदी बोलला तर एकदम म्हणजे एवढा स्पीड लावतो काय, एकदम महाराष्ट्रामध्ये एक नंबरच बैल आहे. त्याच्यासारखा स्पीडचा बैलच नाही आली याच्यात. आणि कुठेतरी आपले चांगले संबंध असतील आणि चांगले कर्म असतील नंदी पळाला सर्जामध्ये. कसं काय असणार आता, कारण का आता आपलं नाव आहे ना मुंबईमध्ये पण टॉपला आहे. आता या नावाला राखण्याची जिम्मेदारी आपली असते. कसं काय पुढचं पाऊल कसं उचलणार? नाही, आमचं नियोजन मजा आहे तेच आहे. आमची गाडी पडली त्या दिवशी, सोन्या बरोबर होती आपल्या इथे, शेरा आणि शेरा सोन्या. पण आमचं नियोजन चांगलंच राहणार आहे, म्हणजे आम्ही टॉप मध्येच खेळायचा प्रयत्न करतो. दादा जरी सांगितलं आपण का गाडी पडली, शेरा आणि सोन्या होता, कुठला सोन्या होता, अपोजिटला आपला राणा होता आणि कारतूस होता. गाडीचा देखील ती देखील टॉपची गाडी होती आणि त्या गाडीचा देखील चर्चेचा म्हणजे एक टॉपचेच नंदी आहेत. आणि आपली गाडी पण आहे ना बरीचशी त्यांना टक्कर देऊन पळाली आणि शर्यत देखील मैत्रीपूर्वक होती. काय म्हणणार, कारण का आज एवढ्या मोठ्या गाडीसोबत आपलं नंदी पळणं अपोजिटमध्ये का होईना, पण किंवा कसं काय म्हणजे ते नियोजन झालं होतं? म्हणजे ते काय आम्ही जमून गेलेलो होतो, गाडी फोनवरच झालं. शेराशी एक एक बैल सांगून जमलेली आमची, त्याही सोन्या टाकला, आम्ही कारतूस टाकला. शर्यत मैत्रीपूर्वक होती ती. ते पण आपले सोन्यावाले पण चांगले संबंध आहेत, ते पण सोन्यामध्ये पण एकदा पळताना दिसतील आपला बैल. नक्कीच, कारण का आज बरेचशा बघितलं का टॉपच्या नंदींमध्ये जसे आपण अपोजिटमध्ये पळतो तसंच आपल्याला फेऱ्यामध्ये किंवा शर्तीमध्ये बिनजोडला एकत्र देखील पळताना भेटेल ना? हो, एकत्र पळताना सोन्यामध्ये नक्की दिसणार तो एकत्र. दादा नक्कीच आपल्या पुढच्या वाटचालीस पण आहे ना शुभेच्छा असतील, कारण का आता आपण बघितलं असतील का या महाराष्ट्रामध्ये जसं नंदी पळतो ना त्या नंदीद्वारे ना आपलं आणि आपल्या गावाचं शहराचं अखंड महाराष्ट्रामध्ये नाव होतं. काय म्हणणार? राणांनी तर खूप, आता चौथा आहे राणा, 2 होता, आता चौथा झाला. खूप नाव केलं त्यांनी, 1 वर्षातच एवढं नाव केलं. अख्ख्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये पण भरपूर केलं आणि घाटावर पण भरपूर नाव केलं. दादा आज कुठेतरी बघितलं ना का जे सर्व आपले नंदीमध्ये पळाले ना राणा, एकदा पुन्हा आपण त्या सर्व नंदींची नावं घ्या, कारण का आम्हाला देखील
प्रत्येकाला आवड असते का कोणत्या कोणत्या नंदीमध्ये पळाले आणि आज राणाचा इतिहास आहे ना सुरुवातीपासून कसा होता ना काय सांगणार? नाही, मथुरमध्ये पळायची इच्छा आहे आमची खूप. मथुरची आणि राणाची गाडी पळली पाहिजे एकदा आणि सैराट झाला, भुंगा झाला, या नंदीमध्ये पळायची खूप इच्छा आहे आमची. कारण का आज मथुरमध्ये आधीच देखील आपली गाडी पळालेली होती ना. हो, फेरा मारलेला होता गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण मारला. नक्कीच एक बिनजोडमध्ये देखील मथुर सोबत बघायला भेटेल आपल्याला. हो, नक्की. लवकरच कसं नियोजन होईल ना बघूया आपल्या नंदींचं. आपल्याला शुभेच्छा असतील. दादा शेवटचा प्रश्न का आपले नंदी मागे जी काही मेहनत असते ना पडद्यावरची ती मेहनत असते गोट्यावरची सर्व नियोजन कोण करतं आणि कसं करतात? सर्व भाऊच आहे ते माझे. रुपेश झाला, भावेश झाला, आदेश झाला, जो गोट्या कामाला आहे, आरव झाला, सर्व धीरज झाला, सर्व भाऊच आहेत. तेच नियोजन सर्व करतात. पूर्ण दिवसभर इथंच असतात ते बैलासोबत. नक्कीच दादा पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा असतील आणि उद्यासाठी आपल्याला ऑल द बेस्ट. धन्यवाद.